बातमी हिंगोलीतून. हिंगोलीतील शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. 2024-25 मधील शेती नुकसानीची मदत अजूनही बाकी आहे. पिंपरी बुद्रुक, येगाव, कृष्णापूरमधील शेतकरी मदतीपासून वंचित आहे. अनेक शेतकऱ्यांनी मदत इतरांच्या खात्यात जमा केली आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. उच्चस्तरीय चौकशी करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी. पाहूयात. अतिवृष्टी झाली होती आणि संपूर्ण जमीन जी आहे ती नदीकाठची खरडून गेली होती आणि याच जमिनीचा खरडून गेलेल्या अनेक पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाली होती. याच गावातील नव्हे तर अनेक गावातील नागरिकांनी याचा पाठपुरावा देखील केला होता, परंतु या ठिकाणी नुकसान भरपाई अजिबात मिळालेली नाहीये. काय नेमकं तुम्ही प्रशासनाला या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आणि कशा पद्धतीची मागणी केली होती? जे आमची 2024-25 ला जे खंडणी महापुराण खंडणी झाली होती, तर त्या खंडणीमध्ये जे शेतकऱ्याला म्हणजे भूमीन लोकांना त्याच्यात नावे आलेली आहेत. शेतकऱ्या ज्या ओरिजिनल शेतकऱ्याचे खडून गेले त्याच्यामध्ये त्याला एक लाभ नाही मिळाला आणि त्या शेतकऱ्याच्या गटावर भूमीन लोकांनी लाभ घेतला व लाभ घेऊन नंतर एका गटावर शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात लाभ घेतलेला आहे. असं एक कृष्णापूर, पिंपरी आणि येगाव मध्ये झालेलं आहे. नाही, गावात काही कोणी अधिकारी आले नाहीत, पण आमच्या गावातले प्रत्येक माणूस दररोज हिंगोली आणि कळमनुरी या ठिकाणी चाललेले आहेत. आम्हाला जवळजवळ आमची 90% जमीन पाण्याच्या गंगेच्या पलीकडे आहे, 10% जमीन आपल्या कॅलनकडे आहे. मग असे झाल्यावर माझ्याच घरची जमीन 6-7 एकर 36 गुंठे मला जमीन आहे आणि त्या जमिनीपैकी 1.5 एकर मध्ये ऊस आहे आणि एकरभर जमीन ढोरायसाठी आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी, हिंगोली. यापूर्वी अनेक वेळा भ्रष्टाचार झाला, परंतु जी काही शेतकरी असतात ज्यांना पोहोचणं होत नाही तिथपर्यंत प्रशासनापर्यंत, निबरगड झालेल्या प्रशासनाला आज कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक, येगाव आणि कृष्णापूर या सर्वांच्या माध्यमातून धडा शिकवण्यासाठी आणि हा कायमचा भ्रष्टाचार मिटवण्यासाठी संबंधिताच्या यामध्ये जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चं कलम 13(1) अन्वये यांच्यावरती यांना 5-5 वर्ष तुरुंगामध्ये टाकावा. आम्ही कृषी अधिकारी, तहसीलदार, उपविभाग अधिकारी, कलेक्टर यांना निवेदन दिले. याच्यात जे दोषी असतील किंवा त्या दोषीला पाठीखाली घालणारे जे काही गावातही मायबाप त्यांचे असतील त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करून आम्हाला न्याय देण्याची जय महाराष्ट्र चॅनलला आमची अशी नम्र विनंती आहे.